सुरुवातीलाच नाशिकमधून महत्त्वाची बातमी। महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील गलथान कारभार पुन्हा उघडकीस आला। बनावट नोकर भरतीचा आदेश व्हायरल झाल्यानंतर आता आयुक्तांच्या स्वाक्षरीचा 4 कोटींचा बनावट ठराव उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे। आताची ही एक महत्त्वाची बातमी। नाशिक महापालिकेतून 4 कोटींचा बनावट ठराव उघड झालेला आहे आणि या ठरावावर आयुक्तांची स्वाक्षरी आहे, त्यामुळे जास्तच खळबळ माजली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सुनवणे यांच्याकडून। अभिजित, काय अपडेट्स आहेत? कोण हे सगळं करतंय आणि यावर आता महापालिका पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करणार आहे की नाही? 4 कोटींच्या कामाचा प्रस्ताव जो आहे तो सादर करण्यात आलेला होता। जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या सगळ्या संदर्भातलं पत्र आणि ठराव देण्यात आलेले होते। मात्र या कामांचा संशय आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या संदर्भात विचारणा झाल्यानंतर हा जो ठराव आहे हा आयुक्तांच्या बनावट सहीचा असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। 4 कोटींचा सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यांचा हा ठराव होता आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा महापालिकेचा प्रशासकीय राजवटीचा गलथान कारभार जो आहे तो समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण महासभेचा ठरावाचा आधार घेऊन हे पत्र जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आलेलं होतं। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये विचारणा झाल्यानंतर आता महापालिकेकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आलेली आहे आणि एकूणच दोन्ही विभागाकडून एकमेकांवर या सगळ्या संदर्भामध्ये आता सध्या टोलवाटोलवी केली जाते। या सगळ्या संदर्भामध्ये अद्याप गुन्हा देखील दाखल झालेला नाही आणि त्यामुळे आता या सगळ्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित करण्यात येत आहे। अभिजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।